खरं तर आम्ही तुमची माफी मागायला आलोय काकू. हे तुमचे पैसे अहो पण प्लीज घ्या. सॉरी काकू, ते डबल करून देणार होतो पण नाही जमले. ही मूळ रक्कम आहे. अहो मला खरंच पैशाची घाई नाहीये. आधी ती सगळी बाकीची टेन्शन्स बघा ना. तर सोसायटीतल्या बायका आपल्या काही बाई बोलत मी समजून घेतल्याबद्दल थँक्यू. अरे थँक्स काय. तू आणि आसावरी माझ्यासाठी काही वेगळे आहेत का? मी समजू शकते सध्याची परिस्थिती जरा बिकट आहे. ते दाते प्रज्ञा, मी त्यांचा आवाज ऐकला मगाशी. अशा कठीण काळातच आपलं कोण परक कोण ते कळतं ना काकू. पण म्हणून आपल्या माणसाला गृहीत धरून कसं चालेल. मला माहिती आहे आसावरीवर विश्वास ठेवून तुम्ही सोहमला पैसे दिलेत. माझ्यासाठी तो विश्वास जास्त महत्वाचा आहे. माझी खात्री आहे सोहमला पैसे हवेत म्हटल्यानंतर तुम्ही असतील नसतील ते सगळे पैसे काढून दिले असणार. गरजेला पैसे हवे म्हणून ठेवलेले असतात पैसे. गरज लागली नाही लागली तरी ते आहेत म्हटल्यानंतर त्याचा आधार वाटतो ना. प्लीज घ्या हे पैसे. खरं सांगू, सोहमला त्याच्या कामात यश मिळालं असतं ना आणि हे पैसे परत केले गेले असते तर मला खूप आनंद झाला असता. नशिबान आहे सोहम, आसावरी सारखी आई तुझ्या पाठीशी आहे आणि खंबीरपणे अभिजित राजे तुझ्या पाठीशी उभे आहेत. याहून बळ ते काय एका मुलाला हवं असतं. येतो काकू. अरे राहू दे रे. चल. सोहम तू हो पुढे. मी एक महत्वाचं काम करून येतो. अरे 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 माफ करा बाबा मला, पण आता बबड्या दादांकडे काम करणं नाही जमणार मला. माहिती आहे मला तुला गावाला जायचंय ना. घरची आई वडिलांची आठवण येते. आजच बस पकडून निघ. हे घे. अरे घे घे. तिकिटाचे पैसे आहेत. तुझा 3 महिन्याचा पगार आहे आणि जास्तीचे पैसे पण दिले आहेत. गावाला जाऊन आई वडिलांची सेवा कर. स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू कर. तुला तर छान स्वयंपाक येतो करता. स्वतःचा ढाबा सुरू कर. मी येईन कधीतरी जेवायला. खरंच? पण मायला घेऊन याल ना तुम्ही तिथं? अरे नक्की. बस 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 बस. काळजी घे स्वतःची. आई बघ, मी सगळ्यांचे पैसे त्यांच्या तोंडावर फेकून आलोय. बघ आपलं सगळं सामान परत आणलंय. आपल्या बिल्डिंग मधल्या लोकांना ना कसं वागायचं हे सुद्धा कळत नाही. तू हे बघ, तू नुसतं सामान ठेवू नकोस आई. नीट चेक करून घे. काही तुटलं फुटलं असेल ना तर सांग मला, त्यांच्याकडनं भरपाई घेतो. आई आई अहो तुम्ही राहू द्या, मी आणि शुभ्रा आवरतोय ना. आई ऐक ना. अगं मी आल्यापासून तू काहीच विचारलं नाहीस मला. चहा पाणी बोल ना आई. अरे हो, त्या माणसाला फोन लावायचा आहे शोरूम मधल्या. नाही माझी गाडी घेऊन गेलाय ना, त्याची नोकरी घालवली ना तर. आई आई तू बोल ना माझ्याशी. आई तू बोलत का नाहीयेस?
हे बघ, तू वाईट वाटून नको घेऊस. अगं ती फालतू माणसं आहेत. जरा माझ्यावर विश्वास ठेवला असता, जरा भरोसा ठेवला असता ना, त्यांना पैसे डबल करून दिले असते. पण नाही, ते वसुलीला येतात ना घरात, तसे येऊन लुटालूट करून गेलेत. फालतू लोक आहेत ग, नालायक माणसं कुठली. शुभ्रा, याला सांग, बिल्डिंग मधल्या बायकांबद्दल बोलताना जरा तोंड सांभाळून बोल. माझ्या एका शब्दाखातर सगळ्यांनी पैसे दिलेत. त्यांचे पैसे परत करणे ही आपली जबाबदारी आहे. पण आई, मला एक गोष्ट कळली नाहीये, तुम्ही का गेला होतात त्याच्याबरोबर पैसे मागायला? अगं, मला वाटलं हा खरंच काहीतरी चांगला व्यवसाय करतोय, त्याला मदत होईल, बाकीच्यांचाही फायदा होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांना इथून जायला लागणार नाही. आई, सरांना इथून जायला लागू नये म्हणून तू हे सगळं केलंस? अगं मग तसं सांगायचं होतं ना, मी माझी अट मागे घेतली असती. हो, मलाही वाटत नव्हतं सरांनी इथून जावंसं. तू बघितलं ना, माझी नवीन गाडी आली तेव्हा गाडीत बसण्याचा सगळ्यात पहिला मान मी सरांनाच देणार होतो. सर, मी तुम्हालाच देणार होतो ना मान. हा, हो ना सोहम. आणि त्याच गाडीची डिक्की किती मोठी आहे, त्याची लांबी रुंदी मोजण्यासाठी सरांचीच बॅग ठेवून पाहिलीस नाही का तू त्यात? आई, पण मुळात तुम्ही ही गोष्ट आमच्यापासून का लपवून ठेवलीत? अगं, बबड्यानी सांगितलं मला, आत्ता सांगू नकोस, गाडी आली की सांगू सगळ्यांना. मी खरंच सांगते शुभ्रा, माझ्यामुळे कोणाचे पैसे बुडतील असं मला वाटलं असतं ना, मी खरंच नसते गेले ग. ए आई आई आई, हे बघ, असं काही झालेलं नाहीये, कोणाचेही पैसे बुडले नाहीयेत. अगं, मी सगळ्यांचे पैसे परत केले आहेत ना, म्हणून तर सामान दिलं त्यांनी. शुभ्रा, याला सांग, माझी खात्री आहे सगळ्यांना पैसे परत मिळालेले आहेत, पण ते यांनी दिलेले नाहीयेत. मी दिले नाही म्हणजे? मग पैसे आले कुठून? काय आकाशातनं पडले काय? आई, अगं सर सर मी माझ्या हाताने पैसे दिलेत ना सगळ्यांना. सांगा ना एकदा आईला. यांनी याच्या हाताने पैसे दिले, पण याच्या हातात पैसे कोणी दिले? मला खरं सांगा, तुम्ही दिलेत ना? मला माहितीये तुम्हीच दिलेत. सोहमकडे जर पैसे असते तर त्यांनी तुम्हाला बरोबर नेलंच नसतं. आई, हे बघ, मी काय बोलतो एकदा ऐक. मला तुझ्या सगळ्या खोटेपणाचा आता कंटाळा आलाय सोहम. सर, एकदा सांगा ना तुम्ही आईला. सर, आई. आई आई आई, अगं ऐकून तर घे. अगं, मी कुठे काय बोलतोय? बरं ठीक आहे, मी घेतले त्यांच्याकडनं पैसे. अगं, पण मी उधार घेतले, सगळे पैसे परत देणार आहे त्यांना. आई, माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं ग, नाईलाज होता. सगळी माणसं मागे लागली होती, पैशासाठी डोक्यावर बसली होती माझ्या. हे बघ, उद्या मला रस्त्यात पैशांसाठी कोणी पकडून मारलं असतं किंवा माझा खून केला असता, तुला चाललं असतं का? अगं हो, असं करतात लोक. तुला वाटलं होतं ह्या बायका घरी येऊन अशी लुटालूट करतील म्हणून? जाऊ दे, माझं नशीबच खराब आहे. जिथे कुठे हात घालतो ना तिथे नुकसानच होतं. आई, अगं मी बिझनेस करत होतो ना. आता मला थोडी माहिती होतं ती कंपनी डुबणार म्हणून. ती कंपनी डुबली, यात माझी काय चूक आहे? खरं तर माझीच चूक झाली. या असल्या चिंदी लोकांकडनं पैसे घेतले. 15-20 हजाराचं नुकसान सहन करायची लायकी नाहीये त्यांची. कोणाची लायकी नाहीये बबड्या? सुलभा काकूंची, ज्यांनी मोठ्या विश्वासाने तुला पैसे दिले त्यांची? एकट्या राहतात रे त्या. त्यांच्या मुलाला पैचा हिशोब द्यावा लागतो त्यांना. का दात्यांची? एकटे कमावते दाते काका आणि खाणारी तोंड चार. अडी अडचणीला उपयोगी पडावेत पण बाजूला काढून ठेवलेले पैसे त्यांनी तुझ्या व्यवसायात तुला गुंतवायला दिले. त्या प्रज्ञानी कोणालाही न विचारता कारखानीस काकांचे विम्याचे पैसे तुला आणून दिले. या सगळ्यांची लायकी काढतोयस तू? आणि तू काय केलंस? सांग ना, काय केलंस तू? तू ह्यांचे पैसे घेतलेस आणि पळून गेलास.
आई तू हे बोलतेस? हो रे बबड्या, कारण मला कळून चुकलंय. तुला कुणाचीच कशाचीच कसलीच पर्वा राहिलेली नाहीये. ना आजूबाजूच्यांची, ना घरच्यांची, ना माझी, ना यांची, कोणाची नाही. अरे तुझे उधारीचे पैसे ह्यांनी दिले ना. मला माहित नाही नक्की, पण 1.5-2 लाख रुपये तरी यांनी दिले असतील. अरे सकाळी तू यांना घरातनं बाहेर काढायला निघाला होतास हे तरी लक्षात ठेवायचंस. इतका दुस्वास करतोस तू त्यांचा, पण त्यांच्याकडनं पैसे घेताना तुला काहीच वाटलं नाही. मी म्हटलं ना, मी उधारी घेतली आहे त्यांच्याकडून. मी सगळे पैसे परत देणार आहे त्यांना. प्रश्न तू यांचे पैसे देणार आहेस का नाहीस याचा नाहीये बबड्या. त्यानंतर तू जे केलंस ना, त्यानंतर सुद्धा येऊन तू खोटं बोललास की पैसे तू दिलेस म्हणून. किती खोटं बोलणार आहेस रे बबड्या, किती दुखावणार आहेस सगळ्यांना. किती काळ असा लहान बबड्याच म्हणून राहणार आहेस, मोठा होणारच नाहीयेस का तू. माझं चुकलं. मीच लाड करून तुला बबड्या बबड्या माझं बबड्या करून ठेवलं. आता नाही. आता तू माझा बबड्या नाहीस. आई आता तू सोहम. अहो अहो तुम्ही ऐकलत ना. मी सोहमला काय म्हटलं ते तुम्ही ऐकलत ना. मी खरंच यापुढे कधी त्याला बबड्या म्हणणार नाहीये. कसा वागतोय हो तो, काय झालंय त्याला. आपल्या शेजाऱ्यांचा कसा अपमान केला त्याने, आणि मुख्य म्हणजे तो काय करतोय, तो किती चुकतोय त्याला कळतच नाहीये. मी कधीच त्याला अशी शिकवण दिली नव्हती. का असा सारखा सारखा चुकतोय तो, हे काय होतंय. अहो तुम्ही ते काय करताय, मी काय बोलतेय. तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करताय का माझ्याकडे. हा, तू केलंस तसं. मी असावरी तुम्हाला का सांगितलं नाहीस? तू सोहम बरोबर ते त्याच्या स्कीमसाठी पैसे गोळा करायला गेली होतीस. आजपर्यंत तू जे काही निर्णय घेतलेस त्यात तुला मी कधीही अडवलं नाही. त्याबद्दल कधी जाब विचारला नाही. सगळं करायला तू स्वतंत्र होतीस नेहमीच. तू जे काय करशील, चूक करशील, बरोबर करशील, काही करशील, तरी मी नेहमी तुझ्या बरोबर असेल, हेच तुला मी सांगतो. हो ना. मला असं वाटत होतं की आपल्या दोघांना एकमेकांबद्दल सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आजपर्यंत एकही गोष्ट आपण एकमेकांपासून लपवली नाही. मग तू असं का केलंस? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अहो काय बोलताय हे. माझा स्वतःपेक्षा सुद्धा तुमच्यावर जास्त विश्वास आहे. तू का लपवलंस माझ्यापासून? मी खरंच जाणून बुजून नाही केलं हे. मला सोहम म्हणाला की त्याला तुम्हाला आणि शुभ्राला सरप्राईज करायचं होतं म्हणून, गाडी आल्यावरती सांगू म्हणून. आणि मी पण खरंच खूप आनंदात होते. सोहमचं काम सुरू होत होतं आणि मुख्य म्हणजे तुम्हाला घरातून जावं लागणार नव्हतं. फक्त 2 दिवसाचा प्रश्न होता ना, म्हणून नाही बोलले. पण बरोबर आहे तुमचं, खरंच माझं चुकलं. तुम्हाला सांगायला हवं होतं, पण सोहममुळे राहिलं. असावरी तुझ्या आयुष्यात, त्या घरात एकटा बबड्या नाही आहे. आम्ही आहोत. आणि शुभ्रा, तिच्याबद्दल काय विचार केलास तू? शुभ्रा, शुभ्रा मला माफ कर बाळा. आई, तू हे घर सोडून जायला निघाली होतीस तेव्हा मी तुला माझी शपथ घालून अडवलं. मी वचन दिलं होतं तुला की 10 दिवसात मी बबड्याला बदलून दाखवेन म्हणून. नाही जमलं का मला. हरले मी. माझे प्रयत्नच अपुरे पडले.
सोहम, हा सोहम ना आता आणखीनच विचित्र वागायला लागलाय. खरंच त्याला किंमत नाहीये ग तुझी, माझी, कोणाचीच. बरोबर होतं ग तुझं. मी चुकले, खरंच खूप चुकले. पण शुभ्रा, आता माझ्या मुलासाठी मला तुझ्यावर अन्याय नाही करायचा आहे. इथे असं झुरत राहण्यापेक्षा खरंच तू जा तुझ्या आईकडे. तर आनंदात तरी राहशील का तिकडे. खरंच जा. तुझ्या सासूसाठी तर तुला कोणासमोर कमीपणा नको घ्यायला ग बाळा. तुझ्या नवऱ्याची टोचून बोललेली बोलणी नको तुला खायला. नको थांबूस माझ्यासाठी इथं शुभ्रा. तू खरंच जा. मी तुला खरंच सांगते, तू जा. मी तुझ्याशिवाय जगण्याचा, मी काय बोलते सगळं. शुभ्रा, माझा निर्णय बदलायच्या आधी तू जा इथनं. खरंच जा. अहो तुम्ही सुद्धा न करा. आपल्या घरी जा. मी माझं हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये बरं का, आधीच सांगून ठेवते. माझ्या मैत्रीण कम सासूला सोडून मी कुठेही जाणार नाहीये. हा, ती तिच्या मुलाची बाजू घेते, तिला त्याचा खूप पुळका येतो, त्याच्या प्रेमाखातर बरेच जाती चुकते. पण आज तिचा जो अवतार मी बघितलाय ना, त्यानंतर माझी खात्री पटली आहे की ती स्वतःला बदलवायचा खरंच प्रयत्न करते. आणि या प्रयत्नात मी तिला सोडून देईन असं होईल का? मी नाही जाते तुम्हाला सोडून कुठेही. मी पण नाही जाणार आहे. शुभ्रा, कुलकर्णांना म्हणावं आधी घरासमोर नवीन गाडी आणून उभी करा. मगच मी माझी बॅग घेऊन इथून जाईन. असावरी. आम्हाला कल्पना आहे ग, एका झटक्यात तुझ्यात बदल होणार नाहीये. पण सुरुवात तरी झाली आहे ना, यातच मला आनंद आहे. आई, तू अजून रागवलीस माझ्यावर. माझ्या मित्राने मला बिझनेसमध्ये बुडवलं, यात माझी काय चूक आहे? वा, म्हणजे मी बिझनेस करत होतो तोपर्यंत तुला माझं कौतुक होतं, आणि आता माझा बिझनेस बुडालाय म्हटल्यावर मी नालायक ठरलो. आई, अगं मी प्रयत्न तरी केले ना. तू पॉझिटिव्ह साइड बघ ना. अशी काय वागतेस तू? नाही आई, मी नाही सोडणार. तू प्लीज बोल माझ्याशी. आधी बोल तू माझ्याशी. मी नाही सोडणार नाही. राजेंनी आणि शुभ्राने कान भरलेत वाटतं आईचे. का मस्का मारतोय तरी पण बोलत नाहीये माझ्याशी. नाही, पण मी बबडे आहे आईचा. आई माझ्याशी असं नाही वागणार. आज जरी ती रागवली असेल ना, तरी पण उद्या नक्की बोलेल ती माझ्याशी. उद्या नक्की बोलेल आई.